आज आपण देवाची वाट बघतो, पण एकदा तरी विचार केला आहे का की देव पण आपली वाट बघत असतो? तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 43 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा अभंग आहे संत एकनाथ महाराज यांचा. आजचा अभंग काय सांगतो की भक्ती म्हणजे देवाला शोधणं नाही, तर देवाशी एकरूप होणं. अभंगाच्या पहिल्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात, एशी आवडी मिनली सुखा, देव उभा भक्त द्वारी देखा. म्हणजे काय? भक्तीची एवढी सवय लागली की देव म्हणाले की मी याच्या जवळच राहतो. देव कुठे धावत नाही, पडत नाही, ते आपल्या जवळ शांतच उभे असतात. का? कारण त्यांना खात्री आहे की माझा भक्त एक दिवस तरी नक्की येणार. अभंगाच्या दुसऱ्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात, धन्य धन्य पुंडलिका, उभे केले वैकुंठ नायका. म्हणजे काय? पुंडलिकांनी काय केलं की पुंडलिकांनी आई वडिलांची सेवा केली आणि देवाला थांबवायला लावलं. भक्ती म्हणजे फक्त मार नाही, तर कर्तव्य निभावणं ही सुद्धा भक्तीच आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात एकनाथ महाराज म्हणतात, युगे 28 नीत, उभा विते कर धारून या कट. म्हणजे काय? विठ्ठल हजारो वर्षापासून उभे आहेत, पण याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की देवाला घाई नाही आणि ते निघूनही जात नाही. शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी शरण जाऊ, काया वाचा मने त्यासी धावू. म्हणजे काय? संत एकनाथ महाराज म्हणतात की देवाला पूर्ण शरण द्या. देवाजवळ फक्त हात जोडू नका, देवाजवळ मनही जोडा. आपण म्हणतो ना की वेळ मिळाला की देवाजवळ जाऊ, देवाला भेटू, पण देव काय म्हणतात की मी आधीपासून इथेच आहे, वेळ फक्त आपल्याला नाही. या अभंगातून संत एकनाथ महाराज आपल्याला एकच गोष्ट सांगतात, देव कुठे पडत नाही, देव कुठे हटत नाही, देव एकाच जागेवर थांबले आहेत, ते फक्त आपल्या वळून बघण्याची वाट बघत आहे. तर मित्रांनो, पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.